मग कुठे साहेब नाही ना आता तुम्ही आतमध्ये चाला ना. या आतमध्ये. चला बायाला माझं कोणत्या दाखवण्यात इंजेक्शन नाही दिलं, गोळ्या त्यांनी गेलंच नाही. पोलीसवाल्याला म्हणलं चिठ्ठी द्या, इकडे बी 1-2 घंटे थांबून थोडं एक दिवसभर कोणती तक्रार नाही घेतली. आमचे कॉलेज साहेबांनी घेतले, कॉलेज साहेबांना फोन करून तक्रार त्या दिवशी घेतलेली काही आलंच नाही कोणी लवकर. तिथे ते स्वतः येऊन गेले. पेटून गेलं पूर्ण घरदार. शांततेत बोला, काय जे झालेलं आहे ते सांगा नेमकं काय विषय. साहेब 2-2:30 वाजता साहेब अचानक घटना झाली. 25 गाड्या होत्या, 2 ट्रॅक्टर शोरूमचे होते. पुतण्याने त्यांचे आजीनाथ काटकर हा मोठा शोरूम टाकेल, त्यानं पूर्ण व्यवसाय चालू आहे त्याचावाला. त्याचे दारूचे अड्डे सुद्धा चालू आहे साहेब. थोडक्यात नेमकं काय झालं ते प्रकरण सांग. आणि त्यानं काय केलं, अचानक येऊ डायरेक्ट शेतामध्ये ट्रॅक्टर घातले. आम्ही बोललो नाही, कोणीच घराच्या बाहेर निघलं नाही. त्यांना डायरेक्ट घर पेटून बैलाचे वस्तू होत्या, हे सगळं सामान धान्य पुरं, बैलाचा कोठा, घर, काही राहणं, 2 मोटरसायकली, त्यांचे कागदपत्र पुरे जाळून टाकले. बाया माणूस घरात बसत तिला ओढून बाहेर ओढलं 5-6 जणांना. त्याचे साले भाषे. मावशी इथं उभं राहतो. एक कशाने मारलंय तुम्हाला? हा वळ कसला आहे पाठीवर? 2 मिनिट आता समोर उभे राहा. आपले बनसोड साहेब त्यांना तक्रार घेतली नाही. कुठे? इथं बाजार समगेला. बर बर. नाही बाजार समगी खुलताबादमध्ये चौकी, बाजार समगी चौकी, तिथे तक्रार घेतली नाही. मग त्याच्यामुळे ते म्हणे खुलताबादला जातो मी तक्रार द्यायला. मग आमच्याकडे तक्रार होणार नाही. मग त्यांना दवाखान्यात नुसते एक कागद लिहून दवाखान्यात पाठवलं, पण तक्रार काही घेतली नाही. ना तुम्ही मेडिकल केलं का? तिने लिहून पाठवलं, तुम्ही मेडिकल केलं का? पण मेडिकल करायला लागेल ना. मेडिकल आम्हाला काहीच दिलं नाही ना. तिथे मेडिकलमध्ये तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेले नाही का? मग हॉस्पिटलमध्ये गेलतो फक्त. बरं. आम्ही तिकडे काऊन गेलतो कन्नाडाकडे. आमच्या गाड्या फोटल्या, गाड्या नव्हत्या. आम्ही एसटीनं पेशंट नेलतं. तिकडे रोड जोड होता बाउंड्रीवर. ते म्हणते तुम्ही कन्नाडला खायला गेले. मग आता पेशंट पुढे आता काही नाही. आता साहेबांसंग बोललोय आपण, पुढील कारवाई साहेब करतील. पाठीला मार हाणले त्यांना 2. ऐका 2 मिनिटं परत ते सांग. तुम्ही कोण गावच्या? आम्ही गंधेश्वर. तुमचं किती एकर क्षेत्र आहे? आणि ते तुमच्या आमच्या आलं 2 एकर 12 गुंठे आम्हाला शेती. तर आमच्या वारी शेती एका बाजूने आहे. मग आमच्या वावरात ऊस लावला त्यानं 2 शिरूमचे ट्रॅक्टर आणले. त्या शिरूमाला पाट्या कुट्या तुमच्या वावरात ऊस लावलेला होता का? आमच्या वावरात आम्ही ऊस लावले. आमच्या वावरात त्यानं नांगर केली. हरिभाऊ आजीनाथ काटकरनं आमचं वावर ऊसाचं नांगरून टाकलं. ऊस स्वतः कमरा एवढाला. मग मी म्हणायला गेले, ऊस आमचा काऊन नांगराला तू? ते म्हणतो तो कायचा ऊस आहे ग. त्यानं आणले ते 25-30 माणसं, बाहेरचे पोरं, काही साले मेवणे पाहुणे नाते आणले मला मारायला. चाकू त्याच्या हातात, मला धमकी दारू नरड्याल गच्ची धरू आले. मी म्हणलं मग ऑपरेशन व्हायला, मला मारहाण करू नका, माझ्या जमिनीत ट्रॅक्टर नांगरू नका. त्यानं ट्रॅक्टरच्या त्या पाट्या पुट्या काढून टाकल्या. बिगट याच्या नावाच्या हे केलं होतं, त्यानं नांगरलं. मग मी म्हणलं खरे भाऊ ऊस काऊन नांगरला? ते म्हणतो तुम्हाला काय करायचं आहे? जसे माझ्या अंगावर आले, माझ्या मोठ्या लेकाला मला मारहाण केली. लेक किती वर्षाचा आहे? लेवका असं ना आता 25 का. मग तिने काही केलं नाही का? तुम्हाला एवढा मार लागला? मला लेवका आता दवाखान्यामध्ये सध्या पडेल. मला पाठीला एवढा मारहाण केल्यावर बी माझ्या पाठीला चट्टे आले, हे केले. तर मला लेवक सध्या आता दवाखान्यात आहे. कन्नाडला घेतलं नाही तर आता सध्या खाजगी दवाखान्यात आहे. त्याला लागेल, त्याला इकडे कमरामध्ये टिसलं त्याचं हाडू. त्याला सांगेले आम्ही गरिबी पंचायत म्हणले, त्याला डोक्याचा मार लागेले.
मुक्का मार हाणेल त्याला, तोंडाचं रक्त निघलं होतं, दात हालू राहिले. बरं मला एक सांगा, ठीक आहे, वाद नेमका वादाचं कारण काय होतं? वादाचं कारण काय तर आम्ही म्हणला उसात मोडू नको आमच्याला, त्यानं ट्रॅक्टर म्हणजे ती असं का करायला लागली, नेमकं काय कारण तर असेल ना? आमचं सांगतो, आमचं शेतीचा 4-5 वर्षाचा भांडण होतं. मधल्या पोरात ना चाकू हाणला होता. भांडण कशावरून होतं? भांडण कशावरून तर 10 गुंठे त्यानं नार करून गेलं होतं, ते आमच्या ताब्यात घेतलं होतं. मग त्यानं आमचा ताबा सोडलाच नाही. मग किती दिवसाच्या बाद आमच्याकडे शेतीचा वाद हे झाला. मग आम्ही चाकू हे केलं तर त्यानं काय केलं, ते पैशाली पार्टी आहे, त्यानं काय केलं, पैसा देऊन जागोजागी पैसा द्याला, त्यानं ती गोष्ट दाबून टाकली. महापौराची टाकलं म्हणजे असे पैसे दिले, पोलिसाला दिले, याला दिले. तो म्हणजे चांगला पैशाला माणूस आहे घरचा. आम्ही घरी विचारायला आलोय, आमचा जो पैसा नाही, आमच्या काही पैशाला लोटलं नाही, आमचे काही कोण ताबी नोंद घेतली नाही. त्यावेळेस मारहाण झाली होती का? हा, म्हणजे आता त्या गोष्टी 3-4 वर्ष उराले, त्यानं आम्हाला डबल उजूक हमला केला. तर मग आमचं म्हणणं आहे, आता तो आता हमला केला ना, तर आता डबल काय कारण तुला? तो घर सोडून गावातलं आपलं आम्ही आता गोरमईत राहत होतो, म्हणजे अशी वस्तीवर राहत होतो. आम्हाला वस्तीवर मारहाण केली त्यानं, गुंडे लावून सण रात्रीच्या मला. बरं आता काय झालं, आता काय विषय तो सांगा. आताचा विषय मग मी म्हणलं ऊस नांगरू नको भाऊ, आजीनाथ तो वावर येतो, तो वावर तू नांगर, माझ्या ऊसामध्ये नांगरू नको. हा, मग ऊस नांगरू नको. मी असं म्हणलं, ते म्हणतोय तो कायचं वावरंगीवर तोय काची इडी शेती घेते, चाल तू होती का नाही इकडे. मी म्हणलं मी कशी होईल, माझी शेतीची मालकीन मी आहे. माझ्या सुनाला पण जे धमकी शेत लावली. नांगरला ते कोणाच्या नावावर आहे? हे आमच्या स्वतःच्या आहे, मालकाच्या नावावर मिळाल्या. बरं, ते मागताय का मग? ते म्हणतो का ये आली इडून शेती. काय म्हणला? मी म्हणलं का तू इडून नाही शेती आहे, तू इडून शेती आहे, ही आमची शेती. मी म्हणलं मग त्यानं काय केलं, तो म्हणतो ह्यो बांधरा नाही, तो म्हणतो ह्यो बांधरा. मी म्हणलं असं होऊ शकत नाही, आजीना तुला समजून सांगते. तो काही आम्हाला झापण लागलं नाही, त्यानं आम्हाला माणसं येऊन मारलं, मारहाण केली माझ्या लेकाला मला. मग तो काही मला बदला नाही. तो सरपंच आहे आता सध्या, सरपंच आहे. सगळे त्याचे मोठे मोठे माणसं ओळखीचे. मग एवढं बायपायचं ऑपरेशन व्हायले, आमचा जो पैशाला कमी आहे तर ते आम्हाला रातच्या ते आम्हाला धमकी दावतो का मी चाकू मारीन, मी येऊ करीन, मी तेव करीन. आम्ही सांगेला गेलो, सांगेला माझ्या पोराचं काही हे केलं नाही त्यानं, म्हणजे पंचनामात आहे ना या म्हणलं. आमच्या एवढ्या 2 मोटरसायकली आमचं राहायचं. आता ही घटना कधी झाली? ही घटना झाली गुरुवारी. गुरुवारी झालं. त्याच्यात तुम्हाला मारहाण झाली, त्यांना पण मारहाण झाली का? नाही, त्याला काही मारहाण झाली नाही. तुम्ही काही संबंधित इथं पोलीस स्टेशनला तक्रार दिली का? येडी आलती मी या सगळी तक्रार दिली. तर यायनं काय म्हणलं, यायनं काही आमच्या आलं ते काय म्हणते ते या पर फाळडानी येईन आजू मला. मी सांगीला गेले, सांगीला मी या पर फाळडानी. मग ते म्हणते हा फाडू. त्याने असं करून आमचे आले दिवस लोटणं लावले. किती दिवस झाले आता? आता आम्हाला गुरुवार बसून दिवस मोजून आता. बरं, तुमच्यावर केस झाली का मग? त्यांनी आमच्यावर केस केली, आम्हाला मारून सनी, आम्हाला आणून सनी, त्यानं आमच्यावर केस केली. केली का केस? इथे केली का? कोणत्या पोलीस स्टेशन? त्यानं सांगीला केली असं बहुतेक, का त्यानं कुठे केली ते सांगू शकत नाही. तो काय म्हणतो उजूक मग एवढी मारहाण करून सनी त्याच्या याला वरकडे मारून घेतला. तो काय म्हणतो उलट आम्हाला तुम्ही आम्हाला मारलं. आम्ही म्हणलं भाऊ तुम्हाला नाही मारलं, तो मला मारलं. मग बायपाचं ऑपरेशन होऊन सनी, म्हणजे समोरची पार्टी जाम आहे, पैसा जादा आहे. तो आम्हाला रात्रंदिवस आता आम्ही गावात राहत होतो, आम्ही मळ्यात गोडीत वाद मिटत नाही तुमची? नातेवाईक वगैरे घेऊन वगैरे गोडीत तो झापतच नाही. गोडीमध्ये मला बी पाहुणे भरपूर आहे. घरातला आहे ना तुमचा विषय हा? मग आता बाहेरच आहे ना. तिला माहिती पहिले 12 एकर जमीन तुमच्यानं 6 विकून टाकली. ओके, आता आता आमचं काय म्हणणं आहे, त्यानं आमची जमीन सारखी करून देणे असं आमचं म्हणे. तो मान्य करू आला नाही, आमचं कोणी नोंद घेऊ राहिलं नाही. मग आम्ही मराचं करायचं नाही. आम्हाला मरायचं असेल तर आम्हाला इडे मरू शकतो आम्ही. आमचं हे म्हणणं आहे तो पैसा आम्ही पोटाला भाकरी नाही आमच्या झाला. आता तुमचं बोलणं झालं. 2 मिनिटं. आता तुम्ही आता साहेब नमस्कार. नमस्कार. म्हणजे आमच्या पोटाला तुकडे नाही. ते थोडं पाडत अच्छा, साहेब नमस्कार. आता हे कुटुंबाचं तुम्ही सर्वच ऐकलंय नेमकं काय झालंय. आणि पाठीला बघा खूपच लागलेलं आहे. त्यांचं ऑलरेडी बायपासचं ऑपरेशन झालंय. बरोबर. ते पण मला बघवलं नाही म्हणून मी तुमच्यापर्यंत आलोय. ठीक आहे. तर आता याच्यावर आपल्याला काय करावं लागेल? ॲक्च्युअलमध्ये ह्यांचं जे प्रकरण आहे हे बाजार सावंगी ओपीशी निगडीत आहे आणि यांचा जुना प्रॉपर्टी वाद आहे. ठीक आहे. एकंदरीत आता यांचं ठीक आहे, मी सर्व ऐकलं. यांना ज्या दिवशी घटना घडली, मी याची प्राथमिक माहिती अशी मला मिळाली आहे, ज्या दिवशी यांची घटना घडली होती त्या दिवशी यांनी प्रथमतः कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशनला गेले. बरं, लक्षात घ्या. यांनी हद्द चेंज केली स्वतःहून. हद्द चुकी दुसऱ्या हद्दीत घडला असा प्रकार म्हणून दाखवला. बरोबर. ठीक आहे.
परंतु त्यांनी ओपीचे जे इन्चार्ज आहे त्यांच्याशी समन्वय साधून खरी बाबा घटना कुठली आहे, काय प्रकार कुठला आहे, मग ते माहिती झाल्यानंतर त्यांना कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशननी मेडिकल मेमो दिला होता. बरं, ठीक आहे. मेडिकल मेमो दिल्यानंतर त्यांचं काम काय, उपचार करणे आणि तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला येणे. बरोबर आहे. त्यांनी तसं काही प्रकार केला नाही. ठीक आहे, हरकत नाही. आय थिंक शुक्रवारच्या दिवशी ह्या महिलांनी हे आलते तक्रार द्यायला आपल्याकडे. तर यांना माननीय पोलीस यांच्यासमोर हजर केलं. साहेबांनी सांगितलं ठीक आहे, यांना एक काम करा, ह्यांचे जे कथन जे आता त्यांनी जे बोलले ते सर्व साहेबांच्या समोर त्यांनी मांडले. साहेबांच्या सांगण्यानुसार यांचं मेडिकलला पण पाठवलं आम्ही यांना इथून बरोबर, आणि मग यांची तक्रार घेतली. आता एकंदरीत यांचा जो डीपमधला जो काय ते प्रॉपर्टी वाद असेल किंवा कोणी कोणाला मारलं काय मारलं हे सर्व आउटपोस्ट जे आहे त्यांच्याकडे ते प्रकरण अजून पेंडिंग आहे. आणि एकंदरीत ह्यांच्या म्हणण्याच्या अनुषंगाने की आमच्यावरच खोट्या तक्रार होत आहे. तर आय थिंक मागे जे पेपरला बातमी आलेली आहे की यांनी मला वाटतं चाकूने त्यांच्यावर हल्ला केलेला आहे. अच्छा, ठीक आहे. चाकूने हल्ला करून ते प्रकरण सध्या आता आउटपोस्टला हे आहे. बरं, म्हणून मग यानंतर यांनी तक्रारीचा हे वाढवला असा प्राथमिक अंदाज त्यांनी सांगितलं आउटपोस्टवाले. आता आपल्याला याच्यावर काय करता येईल? ऍक्च्युअल आता याच्यावर यांची तक्रार झाली काही? यांची झालीच ना. शुक्रवारी यांची सविस्तर तक्रार घेतली ना. ते म्हणता का अजून आमची तक्रारच घेतली नाही असं म्हणताय? मी काय बोलतो, एक मिनिट तुम्ही शांत व्हा. 2 मिनिटं यांना बोलू द्या. एकंदरीत यांची सविस्तर यांच्या सांगण्याप्रमाणे तक्रार घेतली आहे. आता राहिलं प्रकरण आता इंजुरी सर्टिफिकेटवर, बरोबर आहे की नाही? त्यांना तुम्हीच विचारा की त्यांनी मेडिकल केलं आहे का नाही, बस आहे की नाही. यांना आल्या यांचं साहेबांसमोर यांना हजर केलं. साहेबांनी सांगितलं की तात्काळ मेडिकल मेमो द्या आणि जाऊ द्या उपचाराला. मेडिकल केलं, त्यानंतर तक्रार दिली. मग आता पुढची कारवाई कायदेशीरच होईल ना. बरं, असा प्रकार आहे. ठीक आहे, धन्यवाद साहेब. येस.